OMG, हे काय बनवलं आहे मी तुम्हाला सांगते गाईज. मी जेव्हा हॉस्टेलवर होती तेव्हा फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मी मोमोज खाल्लेत. अँड दिस इज सेकंड टाईम जेव्हा मी मोमोज खाती आहे, आणि ते सुद्धा मी स्वतः माझ्या हाताने घरी बनवून खाती आहे. आणि तुम्हाला सांगते, मला वाटलं नव्हतं इतके जब्बर होतील हे. खरंच सांगते, खूप टेस्टी झालेत. राधे राधे. हाय, मी संजना. वेलकम बॅक टू माय चॅनल संजना अंतरका. सो गाईज, बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ टाकलेले नाही आहेत. शॉर्ट्स वगैरेच टाकत होती. अँड इग्नोर माय वॉइस, सर्दीमुळे थोडासा ठीक येत नाही आवाज, बट इट्स ओके. तर आजची आपली रेसिपी असणार आहेत व्हेज फ्राई मोमोज, जी असणार आहे टेस्टी, क्रिस्पी अँड यमेझिंग, म्हणजेच यम्मी प्लस अमेझिंग. चला तर स्टार्ट. सो गाईज, हे सर्व आपले इंग्रेडियंट्स आहे, जसं की ऑनियन, शिमला मिर्च, कोबी, गाजर, बारीक एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि ब्लॅक पेपर पावडर, आणि हा मैदा. तर गाईज, सर्वात आधी आपण हा मैदा घेतलेला आहे. आपण याचं कणिक मळून घेऊया. जे मैद्याचं बाहेरचं आवरण आहे, बाहेरची जी कव्हरेज आहे, ते बनवण्यासाठी. तर यात आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आहे. आता पाणी टाकून हळूहळू आपल्याला हे कणिक लावून घ्यायचं आहे. पीठ जास्त सैल नाही ठेवायचं आहे, घट्टसरच ठेवायचं आहे. आता आपण या पिठाला रेस्ट करायला ठेवूया. आता आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेऊया. तिथे मी कढई ठेवलेली आहे, त्यात आपण आता ऑइल ॲड करूया. तेल तापलं की लगेच त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, लसूण पण टाकून घ्यायचं. इथं सगळ्या व्हेजी टाकून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पावडर टाकून, मीठ पण टाकून घ्यायचं. मीठ चवीनुसार ठेवायचं. मिक्स करून घ्यायचं परत एकदा. ह्या व्हेजीस तोपर्यंत शिजून द्यायचे जोपर्यंत याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण सोक नाही होत, तोपर्यंत आपल्याला त्यांना शिजून घ्यायचं. तर गाईस, आपली जी स्टफिंग आहे मोमोजची, ती तर ऑलमोस्ट रेडीच झाली आहे. थोडीफार बाकी होती, तर ती शिजती आहे. तोपर्यंत आपण मोमोजसाठी जे बाहेरचं कवर आहे, त्या कवरसाठी छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊया. तर गाईस, मी जसे छोटे छोटे याचे गोळे करून घेतले पिठाचे, तसेच तुम्हाला पण करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. बघा, अशा प्रकारे या सर्व गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर गाईज, आपल्या सर्व पुऱ्या लाटून झाल्यात. तर आपण जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये फिल करायचं आहे. आणि मी जसं व्हिडिओ दाखवते अगदी त्याच प्रकारे त्याला शेप देऊन द्यायचा आहे मोमोजला. वन साईड पूर्ण अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे सेकंड जी साईड आहे ना, ती त्याला अशीच क्लोज करून द्यायची. बघा, किती सुंदर असा शेप आलेला आहे आपल्या मोमोजला. आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शेपचे मोमोज करू शकतो. मी अजून एक टाईप करून दाखवते. मोमोज म्हणजे एका प्रकारे आपले जसे मोदक असतात ना, तसेच हे तिखट मोदक असं आपण त्यांना म्हणू शकतो. तिखट मोदक असं देखील आपण त्यांना म्हणू शकतो. बघा, असा पण एक प्रकार आपण करू शकतो मोमोजचा. तर अशा प्रकारे तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपनुसार तुम्ही सर्व मोमोज रेडी करून घ्यायचे. तर गाईस, मी भरपूर अशा प्रकारचे, भरपूर अशा टाईपचे आणि शेपचे मोमोज तयार करून घेताना आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर गाईस, मी जे पाणी होतं आपल्याला जे स्टीम करायला पाण्यासाठी, तर मी हे पाणी इथे आधीच प्री बॉईल होण्यासाठी ठेवलेलं होतं. सो आता जे आपले मोमोज आहे ते आपण यामध्ये ठेवले. गाईस, या भांड्याला मी आधी थोडंसं ऑइल लावून घेतलं आणि मग त्यात मोमोज ठेवले. तर आता आपले मोमोज आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया. आता आपण याला कवर करू आणि
4 ते 5 मिनटं याला आपल्याला स्टीम होऊ द्यायचं आहे. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे. तर गाईज आता 4-5 मिनटं झालेले, तर आपण चेक करूया आपले मोमोज झाले की नाही. तर गाईज मोमोज तर झाले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर गाईज आपले जे मोमोज आहेत ते स्टीम झालेत, पण आपल्याला फ्राईड मोमोज बनवायचे, त्याच्यामुळं इथे तेल ठेवलं आहे. आता तेल तापलं की आपल्याला हे जे मोमोज आहेत ते लगेच फ्राय करून घ्यायचे. गाईज आपलं तेल इथे आता तापलेलं आहे, तर आपण आपले मोमोज फ्राय करून घेऊया. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. तर गाईज आपले मोमोज आता फ्राय झाले, त्यांना आपण काढून घेऊया. तर गाईज आपले मोमोज तर रेडी झालेत. ते जसे दिसायला छान आहेत ना, तसेच टेस्टला सुद्धा अगदी खूप छान आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खायला खूप भारी लागतात. आणि हो, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.